येत्या 2 तारखेला शुक्रवारी सकाळी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे मराठा मावळा संघटनेतर्फे प्रचंड असे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून कार्यकर्ते मावळे या ठिकाणी हजर राहणार आहेत। त्याचबरोबर महिला काही शेतकरी उपस्थित राहणार आहेत। या सगळ्यांचा एकच उद्देश आहे किंवा धरणे आंदोलन करण्याचा उद्देश आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्याचं जे सरकार आहे या सरकारनं आश्वासन दिलं होतं की जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, त्यांना दिलासा देऊ। योगायोगाने त्यांच्यावर सत्ता आली। आज त्यांच्याकडे आघोरी सत्ता आहे असं म्हणलं तर हरकत नाही। इतके दिवस झाले पण त्यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा ब्र शब्द काढत नाही। आज अनेक शेतकरी आत्महत्या करतायत। रोज आपण पेपर वाचतो, अनेक ठिकाणी शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे। त्यामुळं शेतकऱ्याला तातडीनं मदत करण्याची गरज आहे। त्यामुळे या शासनाला दिलेलं जे आश्वासन आहे त्यांनी पाळावं। त्यांना जागरूक झोपलेलं आहे त्यांना जाग करण्यासाठी येत्या 2 तारखेला विभाग आयुक्त कार्यालयासमोर प्रचंड असे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। तर शेतकऱ्याची तर संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे। त्याचबरोबर शेतकऱ्याचा जो विमा आहे त्या विम्यामध्ये अनेक लफडे झालेत, अनेक प्रॉब्लेम झालेले आहेत। त्यामुळं शेतकऱ्याला विमा मिळाला पाहिजे ही आमची दुसरी मागणी आहे। त्याचबरोबर शेतकऱ्याला जो काही वीज पंप जे आहे त्या पंपाला वीज बिल फुकट देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं होतं। परंतु फुकट तर दूरच जाऊ द्या, लाईट देखील पंपाला 24 तास दिली जात नाही। त्यामुळे आमची सरकारकडे मागणी आहे की शेतकऱ्याच्या वीज पंपाला 24 तास लाईट द्यावी, त्याचबरोबर त्याचं लाईट बिल माफ करावं अशी मराठा मावळा संघटनेची मागणी आहे। त्याचबरोबर शेतकऱ्याचा जो विम्याबद्दल तर तुम्हाला आत्ताच बोललो, परंतु अनेक शेतकऱ्याला नवीन वीज बिल घ्यायचं असते किंवा डीपी खराब झालेला असतो, तर त्या डीपीच्या नावाखाली हे अधिकारी प्रचंड त्यांना त्रास देतात। त्यामुळे या सरकारला मला सांगायचं आहे की शेतकऱ्याला ताबडतोब तुम्ही डीपी दिला पाहिजे। त्याचे काही निकष बनवा की आम्ही 8 दिवसात 4 दिवसात आम्ही डीपी बसवू। त्यामुळे हे सगळं आम्ही सरकारला सांगतोय की शेतकऱ्याची पिळवणूक थांबवण्यासाठी मागेल त्याला डीपी दिला पाहिजे आणि ताबडतोब दिला पाहिजे। ह्या मागण्यासाठी आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावर प्रचंड असे धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत। सर, जसं तुम्ही सरकारला जसं पीक विमा दिला पाहिजे सांगता, पीक विमा तर दिला जातोय, परंतु तर 1.5 वर्ष वाट पाहिल्यानंतर लोकांना 19 रुपये 29 रुपये असा पीक विमा दिला जातो, याबद्दल काय सांगा? त्याच्यातच सांगितलं की पीक विम्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, प्रचंड अनागोदी माजलेली आहे, सुसूत्रता राहिलेली नाही। त्यामुळे ह्याची सगळी जी काही भ्रष्टाचार चौकशी करा आणि शेतकऱ्याला खरा विमा द्या, गरजूला विमा द्या असं आमची मागणी आहे। जो काय ह्याच्यामध्ये लफडं चालू आहे, 1 रुपये तर विमा वगैरे असे काही भूलभुलैया चाललेला आहे विम्याच्या माध्यमातून। त्यामुळे शेतकरी या भूलभुलैयाला बळी पडणार नाही। त्यामुळे सरकारला सांगायचंय या सगळ्या मायाजालातून त्यांनी परत यावं आणि शेतकऱ्याला, जे गरजू शेतकरी आहेत ज्यांचं पीक नष्ट झालेलं आहे, अशाला विमा हा मिळाला पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त विमा झाला पाहिजे अशी आम्ही सरकारकडे मागणी करतो। प्राध्यापक माणिकराव शिंदे, मराठा मावळा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। आपल्यासोबत कोण कोण आहेत सर? माझ्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष आहेत रघुनाथ शिंदे आहेत, मराठवाडा अध्यक्ष आहेत पंढरनाथ गोडसे पाटील आहेत, त्याचबरोबर मराठवाड्याचे उपाध्यक्ष आहेत भूमी पाटील आहेत, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष गोपीशेठ निकम पाटील आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.